पेपरला त्यांनी न्यूज दिली 2024 मध्ये असं ते सांगतात. आम्हाला काही माहित नाही. न सांगता आमचे दुकानं पाडले, आम्हाला रस्त्यावर आणलं आणि बाबा पेट्रोल पंप ते कॅम्ब्रिज एफए कॉर्नर पर्यंत 45 मीटर आणि तिथून 100 मीटर. मग म्हणजे गरीब राहतात म्हणून ते लोक त्यांनी आमचे घर पाडायचे का? त्यांनी सरसकट त्यांनी रस्ता करायला पाहिजे ना. बाबा ते कॅम्ब्रिज पर्यंत 100 फूट आम्ही स्वतः आमच्या हाताने आमचे घर खाली करू असं म्हणणं आहे आमचं. त्यांनी आम्हाला एक तर घरकुल द्यावे, आधी आम्हाला त्यांनी घर द्यावं, बेघर करू नये, नंतर आमचे घर खाली करावं अशी आमची संजय नगरच्या वतीनं महिलाच्या वतीनं अशी विनंती साहेबांना. मुकुंदवाडी संजय नगर. माझं नाव छाया विनोद गवई. तिथं झालं, मला लेकरही तिथंच झाले. जवळ आता मी 50 वर्षाची झाली, तेव्हापासून आम्ही तिथेच राहतो. असा अन्याय केला. आमचं आहे ना पूर्णपणे घर पाडलं त्यांनी आणि मी विधवा बाई आहे. माझं सामान मैत्रिणीच्या गच्चीवर पडलं सर पावसात. भाडं द्यायची आमच्या ऐकत नाही सर. विनंती करून साहेबांना सांगते माझं तर मला घर द्यावा. त्यांचं तर घर सुद्धा पाडले सर. त्यांचं घर सुद्धा पाडलं. संजय नगर कमानीच्या बाजूला माझं घर होतं सर. पूर्ण पाडलं घर सुद्धा पाडलं. काहीच नाही बसलं. काहीच नाही. आणि आम्हाला सामान पण त्याच्यामध्येच होतं, पण जे थोडं सामान नाही ते मैत्रिणीच्या गच्चीवर ठेवलं. पावसाचं सर्व भिजू राहिलं. भाडं भरण्याची आमची ताकद नाही सर. सर जसं त्यांनी पंचनामा आता करू लागले, हर्सुलला पंचनामा केला त्यांनी, परत चंपा चौकला पंचनामा केला त्यांनी, तसं आमच्या इथं पंचनामा सुद्धा झाला नाही. आमच्या इथं आले सुद्धा नाही. डायरेक्ट मार्किंग केली त्यांनी. डायरेक्ट मार्किंग पण नाही केली त्यांनी. डायरेक्ट पाडलं त्यांनी. त्या दिवशीच पाडलं त्यांनी. आणि तसं काही नाही. लोकांचं आहे ना, त्यांचं सगळं चालतंय. त्यांनी काय केलंय आता पेपरला दिलं यांनी डायरेक्ट की शिडको बस स्टँड ते बाबा पर्यंत 45 मीटरचा रोड घेणार आहे. ते लोक सगळे धंदे सर सगळं त्यांनी 45 करायला पाहिजे. सर सगळं त्यांनी 45च करायला पाहिजे. मग गरीब लोक राहतात म्हणून तुम्ही 100 घेताय का, म्हणजे 60 घेताय का? आणि मोठ्या लोकांचे तुम्हाला घर पाडायचे, ते हे करायचे नाही, म्हणजे पाडायचे नाही. गरीबाचेच घर पाडायचे. आंबी सेटर जात नाही, रामा जात नाही, तो राजू पंपवाला तो जात नाही. त्यांचा लय विचार करतात ते. पण आमची 2 ताळाची 3 ताळाची बिल्डिंग जरी असली तर त्यांना काही वाटत नाही. त्याचं ते दुर्जड आणून पाडून टाकतात लोक. तर 4 करून जमा करून आम्हाला तर काही किती त्रास होतो ते बांधताना. 25-30 वर्षापासून पत्र नाही घेऊ शकत. सारे हातावरचे लोक असे गरीब सगळे हातावरचे. त्यांनी अन्याय केला नाही पाहिजे सर. कोणत्या गरीबावर अन्याय केला नाही पाहिजे त्यांनी. आणि खरं पाहता त्या गरीबावरच अन्याय करताय. आता काहीच त्यांनी समाधानकारक काही उत्तर दिले. माझं नाव छाया गवई.